कलकत्ता येथे 9 ऑगस्ट 2024 रोजी आर्जिकर मेडिकल कॉलेज येथे एका तरुण पोस्ट ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसिनच्या विद्यार्थिनीचा ड्युटीवर असताना क्रूरपणे अत्याचार करून हत्या करण्यात आली। या भीषण घटनेने वैद्यकीय समुदाय आणि देशाला धक्का बसला आहे। याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभरात आंदोलन आणि निषेध मोर्चे आयोजित केले आहेत। याच अनुषंगाने मंठा तालुका येथील मेडिकल असोसिएशनच्या वतीने सर्व वैद्यकीय सेवा दिनांक 17 ऑगस्ट सकाळी 6 वाजल्यापासून ते 18 ऑगस्ट सकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आल्या होत्या। इंडियन मेडिकल असोसिएशन व सर्व देशवासियांनी या गुन्ह्यातील पीडित महिला डॉक्टरांच्या कुटुंबियास न्याय मिळवून देण्यासाठी या संपास समर्थन देण्यासाठी मंठा येथील मेडिकल असोसिएशनच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत मोर्चा काढून जाहीर निषेध व्यक्त केला। यावेळी पोलीस प्रशासन यांना निवेदन देण्यात आले। मंठा शहरातील तालुक्यातील मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मेडिकल असोसिएशनचे तालुका अध्यक्ष श्यामराव काकडे, गणेश वाघमारे, मोरेश्वर बोराडे, सचिन नरवाडे, गिरीश दादा बोराडे, मोनू भैया बोराडे, राम घोडके, अमोल विरकर व मंठा तालुक्यातील सर्व मेडिकल धारक उपस्थित होते। महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर, मंठा, जिल्हा जालना। डॉक्टर असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, लॅब असोसिएशन तर्फे आम्ही जाहीर निषेध करतो। 9 ऑगस्ट 2024 रोजी JKR कॉलेजची विद्यार्थिनी पोस्ट ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसिन ही विद्यार्थिनी ड्युटीवर होती म्हणजे ही लोकांना जीवदान देण्याचं काम करत होती। तिच्या मनात कसलीही कल्पना नव्हती की आपल्या सोबत अशी काही घटना घडेल आणि ती घटना घडली। त्या प्रशासनाने तिथल्या पोलीस यंत्रणेची तपासणी यंत्रणामध्ये तफावत आढळत होती, म्हणून 13 ऑगस्ट 2024 रोजी CBI मार्फत चौकशी करा असे आदेश कोर्टाने यांना दिलेले आहेत। अशी घटना झाल्यानंतर साहजिकच आहे की निषेध व्यक्त केला जातो। तिथल्या डॉक्टर लोकांनी निषेध व्यक्त केला। त्या निषेधाच्या जमावणी 5000 लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला, तिथले पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला। खरं तर हा प्रश्न निर्माण होतो की आपण ह्या स्वतंत्र देशात राहतो की नाही।